आणि हे जे प्रकल्प आहे म्हणजे हा जो जैतापूरचा जो प्रकल्प आहे त्याचा 9,900 मेगावॅटचा प्रकल्प आहे आणि त्याच्यासाठी दिवसाची पाण्याची जी रिक्वायरमेंट आहे ती 5,200 कोटी लिटर पाणी एवढं लागणार आहे. म्हणजे मुंबईला जो पाणी पुरवठा होतोय त्याच्या 13 पट पाणी तिथे लागणार आहे. आता हे एवढ्या मोठ्या प्रमाणावरचं उष्ण पाणी जे असणार आहे ते पुन्हा एकदा समुद्रामध्ये सोडलं जाणार आहे. मला वाटतं डॉक्टर सावंत या विषयावरती अधिक माहिती देऊ शकतात. तर हे पाणी उष्ण पाणी जर का समुद्रामध्ये पुन्हा एकदा सोडलं गेलं तर त्याच्यातून मासेमारीला मोठ्या प्रमाणावरती धोका निर्माण होणार आहे. हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा मुद्दा इथे आमचे ज्येष्ठ सहकारी वापरतेकरांनी एक मुद्दा म्हटला गांधींचा, तर मी तो पुन्हा एकदा मुद्दा अधोरेखित करतो की आपल्याला हे जे काही आंदोलन करायचं आहे ते शांततेच्या मार्गाने गांधीच्या मार्गाने करायचं आहे. कारण जर का हे आंदोलन हिंसक झालं तर हे चिरडणं शासनाला अत्यंत सोप्या जाईल. त्यामुळे आपण आपल्यावर कोणत्याही केसेस येणार नाहीत आणि अत्यंत शांतपणे पण परिणामकारक कशा पद्धतीने आंदोलन होईल याचा आपण विचार केला पाहिजे. आमच्या बरोबर आज इथे आमचे नेते प्रभाकर नारकरजी आलेले आहेत. म्हणजे प्रभाकर नारकरजी आणि आम्ही सर्व एकत्र या संघर्षामध्ये कार्यरत आहोत. नारकर साहेबांचा याच्यातला अनुभव खूप मोठा आहे. आमचे डॉक्टर मुनगेकर आमचे मार्गदर्शक तर इथे आहेत. पण हा संघर्ष लढताना आपल्याला फक्त मुंगेगाव, मला मुंगेगावातून जेव्हा फोन आला की काय करायला पाहिजे त्यावेळेला मी एक गोष्ट सांगितली होती की फक्त मुंग्यापुरता हा विषय मर्यादित न ठेवता आपण सर्वांनी आजूबाजूची जे ग्रामस्थ, आजूबाजूची जी मंडळ आहेत, गाववाले आहेत, त्या लोकांना सुद्धा आपण आजूबाजूच्या गावातल्या मंडळींना एकत्रित केलं पाहिजे. ज्यावेळी शासनाला कळेल की आपल्या मागे लाखो लोक, हजारो लोक उभे आहेत, त्यावेळी शासन झुकणार आहे. एकट्या मुंग्या गावाने हा प्रोजेक्ट आपल्याला रोखणं शक्य होणार नाहीये. त्यामुळे आपण संपूर्ण कोकण हे आपलं गाव समजून लढा उभा केला पाहिजे. आणि आपल्याला हिनवलं जाईल की कोकणी माणूस हा प्रकल्पांना विरोध करत असतो, तर आपण एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे, या हिनवणाऱ्यांना आपण सांगितलं पाहिजे की ज्यावेळी कोकण रेल्वेचा प्रोजेक्ट, कोकण रेल्वे ज्यावेळी आली त्यावेळेला अत्यल्प दर्जामध्ये कोकणी माणसाने आपल्या जमिनी दिलेल्या होत्या आणि त्याच्या कर्माची फोड कोकणी माणूस भोगतोय. कोकणी माणूस कोकण रेल्वे कुठे हा दाखवा, परंतु कोकण रेल्वे आजचा मुद्दा नाहीये. तर आपण कोकणी माणूस हा काही विकासाच्या विरोधामध्ये नाहीये. तेव्हा आपण हा असा कोणी आपल्याला जर शिक्का मारत असेल तर आपण त्याकडे दुर्लक्ष करून गांधीच्या मार्गाने पुढे जायला पाहिजे. आणि आपण जर का सगळे एकत्रितपणे काम केलं तर हा प्रकल्प इथून आपण, हा जर का येणारच असेल इथे प्रकल्प, तर 100% आपण हा प्रकल्प कोकणातून उचलून बाहेर फेकून देऊ याच्याबद्दल आपल्याला पूर्ण खात्री आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र होऊया, एकत्रित काम करूया. आणि काही आपल्याला जर का मदत लागेल तर इथे जनता दल सेक्युलर आणि आमचा कोकण जनविकास समिती आणि मूलभूत अधिकार संघर्ष समिती ही कोकणाच्या प्रश्नावरती तुमच्या नेहमीच पाठीशी उभी असेल याची मी तुम्हाला खात्री देतो. धन्यवाद.